मी अरुण घोडके. शिवचिंतन. सह्याद्रीच्या कणखर कड्यातून, रणशिंगांच्या ललकारीतून आणि मातृभूमीच्या आर्त हाकेतून जन्मालेले हे तेजस्वी नेतृत्व म्हणजे श्री शिवछत्रपती होय. 17व्या शतकामध्ये मुघल, आदिलशाही यासारख्या सत्तांच्या सावलीत दडपलेली ही भारतभूमी होती. अन्याय, अत्याचार आणि गुलामगिरीने ग्रासलेल्या या काळात शिवरायांचा उदय म्हणजे जणू स्वातंत्र्याचा सूर्यच होता. शिवचरित्राची सुरुवात होती ती जिजाऊसाहेब यांच्या पवित्र संस्कारातूनच. रामायण महाभारताच्या कथा ऐकत वाढलेल्या बालशिवाच्या मनात त्यांनी धर्म, न्याय आणि स्वाभिमानाची बीजे रोवली. बालवयातच त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. हीच बीजे पुढे हिंदवी स्वराज्य या महान वृक्षात परिवर्तित झाली. शिवचरित्र म्हणजे पराक्रमाचा अखंड प्रवाह. शिवरायांनी केलेली प्रत्येक लढाई म्हणजे अन्यायावर न्यायाचा घणाघात होता. शौर्य, धर्म, अलौकिक बुद्धिमत्ता आणि प्रखर आत्मविश्वास यांची पराकाष्ठा होती. स्वराज्यातील गडकिल्ले म्हणजे त्यांच्या पराक्रमाची आणि बलिदानाची प्रत्यक्ष साक्षीदारच आहेत. सक्षम आरमार उभे करून लुटार लोकांना धाक बसवला. अष्टप्रधान स्थापन करून प्रशासनाला शिस्त दिली. संघर्षाच्या काळात त्यांनी माणुसकीचा धर्म जपला. स्वराज्याचा राज्याभिषेक करून केवळ स्वराज्याचा ध्वज रायगडावर नव्हे, प्रत्येक मराठी मनात फडकवला. शिवचरित्र म्हणजे त्याग, तेज, संयम आणि शौर्य यांचा एक अद्वितीय संगमच म्हणावा लागेल. स्वराज्य हे मानसिक, सामाजिक आणि स्वातंत्र्याचे प्रतीक होते. बहुत काय बोलणे, राम कृष्ण हरी.